हे कॅक्टस दाखवायचं होतं तुम्हाला. त्याला फळं आलेलं आहे आणि फुलं सुद्धा आहेत. बरेच दिवसापासून फुलं येत होते आणि फुलंही पहिल्यांदाच आले. जवळजवळ 9 वर्षाचं झाड आहे हे आणि फुलं पहिल्यांदा आले. एवढं जुनं झाड आहे हे आणि आम्हाला वाटलं नव्हतं फळं वगैरे काही येतील, फुलं पण येतील असं वाटलं नव्हतं. पण फुलं बघा हे असे लाईट पिंक कलरचे आहेत आणि फळं हे लाल कलरचे आहेत. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आज संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली. 6 वाजले बरोबर. किरकोळ कामं होते ते केले. घराच्या बाहेर निघणं काय होत नाही. खूपच ऊन आहे, पाऊस पण पडत नाही आहे. आज 9 तारीख येऊन गेली. मुलांची स्कूल 8 तारखेपासूनच ओपन होणार होती पण काही झाली नाही. परत अजून 8-10 दिवस आराम करायचं. आपले रेग्युलरचे रुटीन म्हणजे आरामशीर उठायचं आणि मग आरामशीर सगळं कामं आवरायचे. असं आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि यांना लागली भूक म्हणून पोहे बनवून देते. आणि तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. जे आमचं जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी कॅक्टस आणलं होतं, एवढंसं होतं ते. तर त्याला आहे ना आता फुलं यायला लागले होते बारीक बारीक, आता फळं आलेत. तर आम्ही पण पहिल्यांदाच पाहतोय आणि किती वर्षाचं झाड आता त्याला, म्हणजे इतक्या वर्षानंतर जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाले असतील त्याला आत्ता फुल यायला लागलं आणि फळं लागलेले. तर एकदम वेगळ्या कलरचे आहेत, टोमॅटोसारखे. तुम्हाला मी वरती जाऊन दाखवेल. आता मी पोहे बनवून घेते. तर चला पटापट कांदे चिरते. एवढं गरम होतं आणि यांना लागते भूक, पण काय करणार आता, करावं तर लागेल. हो ना दीदी? आमच्या दीदीला पण बनवता येतं पण जास्तीचे बनवायचे आहेत त्याच्यामुळे मीच बनवून घेते. हो ना? किचनमध्ये तर अजिबात उभं राहायला जीव करत नाही. पोहे बनवून घेते. तिखट मिरची मागच्या वेळेस बनवले, दादाला अजिबात आवडली नव्हती. आता तिखट एकदम बारीक मिरची आणली आणि आता ही एकदम तिखट असते. जी मोठी असते ना थोडी, तिचा थोडासा कलर असा लाईट असतो. ती एकदम तिखट नसते, ही खूप तिखट असते. बारीक मिरची आता कट करते ना तेवढंच तिखटपणाचा वास येतोय तिचा. एवढे बस झाले का अजून? बस बस. पोहे तयार झाले, खूप मस्त झालेत. एकदम मोकळे मोकळे झालेले आहेत बघा. आता यांना वाढून देते. भाऊ चल घे पोहे घे. तेल नाही, एक्सरसाइज करून. बघ लगे ते एक छोड़ के आएगी देखते ना तू उल्टा बशा काटतोय, पाय घायला एक शेप मस्त डायरेक्शन मध्ये फिरवा. किती टाका. बस झालं, हे बाकीचं घे. चल संध्याकाळी पहिल्यांदा पोहे खातो. हो ना? चला पोहे खाऊन घेते आणि मग कॅक्टस बघायला जाऊ आपण. चला आता नाश्ता खाऊन घेतला. वरती तुम्हाला कॅक्टसला फळं आलेले आहेत ते दाखवायचे आहेत, तर वरती जावं लागेल आणि आता जाते मी पटापट. वरती आल्यावर आहे ना खूप जास्त गरम होतं, खाली कमी होतं, वरती खूप जास्त होतं. त्याच्यामुळे वरती कोणीच येत नाही. झाडं आम्ही बरेच कमी करून टाकले. इतकी फरशी खराब झाली होती ना, त्याच्यामुळे ना बाकीचे झाडं म्हणजे ॲडेनियमचे झाडं होते ते कट केले आणि बाकीचे झाडं डायरेक्ट काढून टाकले. तर गॅलरी एकदम तुम्हाला खाली खाली वाटेल. दाखवते तुम्हाला मी. ही बघा पूर्ण झाडांनी अशी भरलेली होती ना. इकडे असे रबर प्लांट आता मस्त झाला
इथे 2 प्लांट ठेवलेले आहेत आणि छोटे ते ॲडेनियमचे ते ठेवलेले आहेत. आणि ही जागा पूर्ण खाली केली. इथे एवढी घाण झाली होती ना, पूर्ण लाल चट्टे पडले होते. मी ॲसिड टाकून धुतलं आणि हे पाम ट्री पण आम्हाला खाली लावायचं आहे. पण आता पाऊस पडेल तेव्हाच लावावं लागेल, नाहीतर मग बकऱ्या वगैरे येतील तर खाऊन जातील त्याच्यामुळे. आणि हे ॲडेनियम पूर्ण कट करून टाकले आम्ही बघा. ह्या लाईनीला असं एवढे झाडं ठेवलेत आम्ही. हे ॲडेनियम का ठेवले, यांना एवढं मेंटेन ठेवायची गरज नाही. उन्हाळ्यात जास्त पाणी लागत नाही, काही नाही. पण बाकीच्या झाडांना खूपच मेंटेन करावं लागत होतं आणि गॅलरी पण खूप खराब झाली होती. तर तुम्हाला मी जे मला दाखवायचं होतं ते बघा, हे आहे ते. हे आता 8-9 वर्षाचं झाड आहे, कॅक्टस आहे. आणि त्याला हे फूल आलेलं आहे आणि हे त्याचे फळ. म्हणजे फूल वेगळं, हे भरपूर हे गुलाबी गुलाबी बारीक बारीक दिसत आहे ना, तर ते सगळे फुलं होते अशा प्रकारे. आणि ते सगळे फुलं उमलून असे बारीक झालेले आहेत आणि हे फळ आलेलं आहे. किती मस्त दिसतं बघा. आणि याच्यामध्ये बिया तयार होतील. हे बाकीचे कॅक्टस आम्हाला माहिती होतं, यांना एकदम छोटे असतात तेव्हाच फुलं येतात. हे बघा, हे आलेलंच आहे. आणि यांनासुद्धा भरपूर अशा कळ्या आलेल्या होत्या. तर याचं फुल आहे ना, संध्याकाळी 4 वाजता फुलतं. त्याला पण फुल आलेलं आहे बघा, कळी आहे अजून ती. यांना पण एवढं मेंटेन ठेवायची गरज नसते. पाणी टाकलं नाही म्हणजे आम्ही लॉकडाऊनमध्ये गावी होतो ना, तेव्हा हे वडाचं झाड, ते ॲडेनियमचे झाडं आणि हे कॅक्टस हेच जिवंत होते, नाहीतर बाकीचे झाडं पूर्ण सुकले होते. म्हणून मग हे लो मेंटेनन्स झाडं आम्ही आता ठेवणार आहोत. बाकीचे कारण कसं गावी गेलो ना, यांच्याकडे म्हणजे पाणी देणं होत नाही आणि उन्हाळ्यामध्ये मुलांच्या सुट्ट्या जास्त असतात आणि नेमकं तेव्हा झाडांची जास्त काळजी करावी लागते आणि तेव्हाच आम्हाला गावी जावं लागतं, असं होतं. म्हणून आम्ही आता झाडं खूपच कमी करून टाकले. आणि हे फळं मला तुम्हाला दाखवायचे होते. असे लाल लाल चटक आलेले आहेत बघा. छोटे असे टोमॅटो असतात ना, तसे दिसत आहे ते. आणि हे एवढं मोठं झालेलं आहे बघा. काटे तर इतके टोकदार आहेत त्याचे. यांचे काटे असे बारीक आहेत, पण याचे काटे एवढे बघा, एवढे बेकार मोठे मोठे आहेत. आणि हा वेल इथे असा बांधून दिला आम्ही, त्याला पण मस्त अशी फुलं आलेली आहेत. फुलं त्याचे खाली आहेत, पण सुगंध इतका मस्त येतो त्यांचा. आणि हे नागवेल पण बघा कशी हालत झालेली आहे त्यांची, पूर्ण सुकलेत. हे उन्हाच्या चटक्यामुळेच गेलेले आहेत सगळे. बाकीचे हे कॅक्टस इकडे ठेवले, कारण ना फरची म्हणजे पाणी टाकलं की खूपच फरची खराब व्हायची, बघायलाही आवडायचं नाही ना, त्याच्यामुळे मग इथे ठेवले. आता थोडी पाण्याची गरज आहे, त्याच्यामुळे मग जास्त पाणी द्यावं लागतं. नाहीतर मग पावसाळा आणि हिवाळा पाणी दिलं नाही तरी चालतं त्यांना. हे बघा, इतके छोटे छोटे आहेत ना, तरीसुद्धा त्याला फुलं आलेली आहेत आणि छान वाटतात दिसायलाही. याला सुद्धा फुल आलेलं आहे. या कॅक्टसला पिवळा कलरचा फुल येतो आणि याला असं गुलाबी कलरचा. हे कॅक्टस दाखवायचं होतं तुम्हाला. त्याला फळ आलेलं आहे आणि फुलं सुद्धा आहेत. बरेच दिवसापासून फुलं येत होते आणि फुलंही पहिल्यांदाच आले. जवळजवळ 9 वर्षाचं झाड आहे हे आणि फुलं पहिल्यांदा आले. एवढं जुनं झाड आहे हे. आणि आम्हाला वाटलं नव्हतं फळं वगैरे काही येतील, फुलं पण येतील असं वाटलं नव्हतं. पण फुलं बघा, हे असे लाईट पिंक कलरचे आहेत आणि फळं हे लाल कलरचे आहेत. तर याच्यामध्ये बहुतेक बिया होतील, अजून पक्व झालेलं नाही आहे ते. आता ठेवू, थोडंसं वाट बघू आणि मग कसं निघतं, कसं काय करायचं ते मग नंतर. आम्हाला पण एवढं माहिती नाही आहे. आणि हे लो मेंटेनन्स झाड आहे ना, त्याच्यामुळे आम्ही खरं ठेवतो. याला पाणी वगैरे काही जास्त लागत नाही. उन्हाळ्यामध्ये लॉकडाऊनमध्ये आम्ही घरी होतो, गावी अडकलो होतो, तेव्हा हे झाडं सगळे कॅक्टसचे जिवंत होते. बाकीचे सगळे सुकले होते, पण हे झाडं चांगले होते, त्याच्यामुळे आम्ही ठेवतो. चला आता हे झाड तुम्हाला दाखवायचं.